काय वाटतं तुम्हाला काय असेल व्हिडिओमध्ये? चला तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये नक्की काय आहे. ठीक आहे, हे जे पेपर दिसत आहे ना यामध्ये व्यवस्थित पहा काय आहे. यामध्ये ही आहे मुलांची टेस्ट. ओके, किती आहे हा पेपर? मिनिमम 70. आपल्या 70 मुलांची आहे टेस्ट. डिसेंबरची जी बॅच आहे ना त्या मुलांची टेस्ट आहे. बॅच मध्ये गेल्या 10-15 दिवसांमध्ये आपण काय काय शिकवलं, पूर्ण बेसिक स्ट्रक्चर शिकवलं, त्यानंतर मार्केट ट्रेंड, सपोर्ट, रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक पॅटर्न. आता जेवढं काही शिकवलं आहे ना 26 प्रश्न त्याचं उत्तर. ओके, प्रश्न आपण दिलेले उत्तर हे स्टुडंटली लिहायचं आहे की त्याला काय समजलं, कितपट समजलं आहे, त्यानंतर त्याच्या काय काय चुका झाल्या आहेत, तो किती स्टडी करतो, किती प्रॅक्टिस आहे त्याची, हे आपल्याला ह्या क्वेश्चन पेपरवरून समजतं. फक्त एवढं नाही, आज ही थिअरी आहे, उद्या प्रॅक्टिकली त्याला ड्रॉ करायचं आहे. म्हणजे योगेश टेकमध्ये जे काही शिकवलं जातं ना त्याची प्रॅक्टिस पण होते आणि प्रॅक्टिकल पण होतात. आणि इथून पुढे येणार ज्या ज्या बॅचेस असणार आहे मला जेवढं काही जास्त चांगलं करता येईल ना मी तेवढं चांगलं करेल. आणि सगळ्यात मेन गोष्ट ही जी गोष्ट आहे ना, आता ही सेकंड बॅच असेल, सेकंड बॅच मध्ये आपण केलेलं आहे. ठीक आहे, अगोदरच्या झालेल्या बॅच मध्ये हे नाही केलं आपण कारण एरिया छोटा होता, सगळ्या गोष्टी छोट्या होत्या. बट आता एरिया पण मोठा आहे, प्लस मुलांचा रिस्पॉन्स मिळत आहे, मुलं खूप प्रॅक्टिस करत आहेत, त्यांच्या साईडने ते 100% देत आहे. म्हणल्यानंतर मला माझा 100% पूर्णपणे मुलांना द्यायचं आहे. ठीक आहे, बाकी डायरेक्टली आपण बॅच मध्ये मिळूया. बाय. ठीक आहे, कारण सगळा गेम आहे प्रॅक्टिसचा, प्रॅक्टिस शिवाय काहीच नाही. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. क्वेश्चन लिहिलेलं आहे, पूर्ण एक्सप्लेन जसं मी शिकवलंय. ठीक आहे, त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं सगळं त्याच्यामध्ये लिहायचं आहे. शॉर्टकट कोणी मारायचं नाही, मागं कोणी पाहायचं नाही, पुढच्याला कोणी विचारायचं नाही. जो करेल त्याने पेपर सरळ ठेवून देणार. ठीक आहे, कारण जे आहे ते क्लिअर. भले अर्ध लिहिता येईल, अर्धच लिहा, पण विचारू नका. ठीक आहे, तुम्हाला काय समजलंय, किती समजलंय समजून जाईल. माहिती म्हणजे एनएससीचे इंडेक्स कोणकोणते, त्या इंडेक्स लिहायच्या, त्या इंडेक्स मध्ये किती कंपन्या आहेत तेवढे लिहायचे, बाकी कंपन्या कोणकोणत्या हे नाही लिहायचे तुम्हाला. ठीक आहे.